देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा संबंध नाही. जनभावनेमुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला, सूत्रांची माहिती. तर वातावरण शांत झाल्यानंतर मुंडेंना मंत्रिपदाची संधी असल्याची चर्चा. पुण्यातील चाकण एमआयडीसी परिसरात अजित पवारांचा भल्या पहाटे पाहणी दौरा. रस्त्यांची पाहणी करत अजित पवारांकडून वाहतूक कोंडीचा आढावा. महाराष्ट्रात 40 लाख संशयास्पद मतदार याद्यांमधील घोळ दाखवत राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल. संध्याकाळी 5:30 नंतर महाराष्ट्रात मतदान वाढल्याचा आरोप. काही चोरीला गेलं असेल तर राहुल गांधींच्या डोक्यातली चिप चोरीला गेलेली आहे आणि त्यांची हार्ड डिस्क करप्ट झालेली आहे. राहुल गांधींच्या आरोपांवरती मुख्यमंत्र्यांचं उत्तर. राहुल गांधी अपयश लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा लगावला टोला. राहुल गांधींच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत उद्धव, आदित्य आणि संजय राऊतांना बसवण्यात आलं. शेवटच्या रांगेत हीच का तुमची जागा म्हणत भाजप आणि शिवसेनेनं लगावला टोला. खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांच्या मोबाईलमध्ये मुलींचे अर्धनग्न फोटो आणि व्हिडिओज. मुलींना ब्लॅकमेल करत शोषणाचा रुपाली चाकणकरांचा आरोप. एसआयटी चौकशीची मागणी. रोहिणी खडसेंमुळे प्रांजल खेवलकरांना टार्गेट केल्याचं म्हणत एकनाथ खडसेंनी चाकणकरांचे आरोप फेटाळले. पुराव्यांशिवाय आरोप करणं चुकीचं असल्याचं केलं विधान. खालिद का शिवाजी चित्रपट आज प्रदर्शित होणार नाही. खालिद का शिवाजीच्या दिग्दर्शकाला सेन्सॉरची नोटीस. पुरावे सादर करण्याचे आदेश. आणि 25 वर्ष शिक्षा भोगल्यानंतर अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमची मुदतपूर्व सुटकेची मागणी. राज्य सरकारचा मात्र सुटकेला विरोध. आता या बुलेटिनमध्ये बघूयात सकाळच्या 100 बातम्या. पुणे ड्रग्ज रॅकेट प्रकरणी अटक करण्यात आलेल्या प्रांजल खेवलकरांबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी खळबळजनक आरोप केलेत. खेवलकरांच्या मोबाईलमध्ये महिलांचे आक्षेपार्ह अवस्थेतले 1479 फोटोज आणि 252 अश्लील व्हिडिओ सापडल्याचं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं. राज्यासह परराज्यातनं महिलांना बोलावून आणि महिलांचा परराज्यात व्यापार करून लैंगिक शोषण झाल्याचा गंभीर आरोप रुपाली चाकणकरांनी केला. त्याचसोबत महिला अनैतिक शोषण आणि खराडी रेव पार्टी प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याची मागणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पोलीस महासंचालकांकडे केली. रोहिणी खडसेंमुळे प्रांजल खेवलकरांना टार्गेट झाल्याचं म्हणत एकनाथ खडसेंनी चाकणकरांचे आरोप फेटाळलेत. पुराव्यांशिवाय आरोप करणं चुकीचं असल्याचं खडसे म्हणाले. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसलाय. पंकजा मुंडेंचे निकटवर्तीय राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे या पितापुत्रांनी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्याला धनंजय मुंडे गैरहजर होते. ड्रग्ज प्रकरणातील मास्टरमाइंड विनोद पिट्टू गंगणेच्या हस्ते महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा जाहीर सत्कार करण्यात आला. या सत्काराला भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील उपस्थित होते. मंत्री गिरीश महाजन डेहराडूनमध्ये दाखल झालेत. उत्तराखंडमधील अडकलेल्या पर्यटकांच्या बचाव कार्याबाबत ते आढावा घेणार आहेत. गिरीश महाजन महाराष्ट्रातील पर्यटकांच्या कुटुंबियांच्या संपर्कात असून मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचनेनंतर मंत्री गिरीश महाजन मदतीसाठी रवाना झाले. भाजपच्या नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी आली आहे. सोशल मीडियावरती रील्स तयार करून नवनीत राणांना धमकी देण्यात आली. या प्रकरणी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या ऑटो रिक्षाला 10,000 रुपये दंड लावल्यामुळे आमदार संतोष बांगर यांनी आरटीओला जाब विचारला. मी आरटीओ ऑफिसला कुलूप लावेन असा इशारा बांगर यांनी दिला. तर आरटीओ विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून त्यांनी जाब विचारला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारनं समिती नेमली आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर कर्जमाफी करणार असल्याची माहिती मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. पालघरमध्ये मंत्री अशोक उईकेंनी पंतप्रधान जनजातीय न्याय आणि धरती अभियानाचा आढावा घेतला. या योजनेचे कोकण विभागाच्या कामाचं मंत्री उईकेंनी कौतुक केलं. दरम्यान लाभार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात आला. लंडनवरून आणलेली शिवकालीन वाघनखं आणि शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पाहणी केली. नागपुरातील मध्यवर्ती संग्रहालयात ठेवलेली वाघनखं बघण्यासाठी दाखल होताच औक्षण करून भागवतांचं स्वागत करण्यात आलं. साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनातला फोन पत्रकार परिषद सुरू असताना उचलला. दरम्यान जिल्हाधिकारी समजून समोरील व्यक्तीनं 7/12 दुरुस्तीच्या कामाबाबत तक्रार केली. दरम्यान पालकमंत्र्यांनी याबाबत तत्काळ तोडगा काढत प्रश्न सोडवला.
नारळी पौर्णिमेनिमित्तानं आज मुंबईत शासकीय निमशासकीय आणि कार्यालयांना इतर स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे शासकीय कार्यालय पुढील 3 दिवस बंद असणार आहेत. राज्यातील शिक्षकांसाठी कार्यरत असलेली बीडीएस प्रणाली गेल्या महिन्यापासून बंद पडली आहे. त्यामुळे राज्यातील शाळांमधील 8,000 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हक्काची ठेव रक्कम अडकून पडली असल्यामुळे या शिक्षकांना मोठ्या आर्थिक अडचणींना तोंड द्यावं लागतंय. धार्मिक स्थळावरील ध्वनिक्षेपकाच्या वापराविरोधात मुंबई पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर 24 दर्ग्यांनी गुरुवारी उच्च न्यायालयात धाव घेतली. तसंच अजानसाठी योग्य आवाजात ध्वनिक्षेपक वापरू देण्याची परवानगी देण्याची मागणी केली आणि न्यायालयानं या याचिकेची दखल घेऊन सरकारला आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिलेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय लांबणीवर टाकलेला नाही. निवडणूक काळात भाजपनं कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, ते पूर्ण करणार आहोत. गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. पावसासाठी ओळखल्या जाणाऱ्या जुलै महिन्यातच सांगली जिल्ह्यात पावसाची तब्बल 122.7% तूट राहिली आहे. 2015 नंतर पहिल्यांदाच जिल्ह्यामध्ये जुलै महिन्यात कमी पावसाची नोंद झाली आहे. दमदार पावसासाठी सांगलीकरांना अजून 15 ऑगस्टपर्यंत वाट बघावी लागणार आहे. अकोल्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी अचानक भेट दिली. त्यांनी अचानक दिलेल्या भेटीमुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. यावेळी त्यांनी रुग्णालयातील कामकाजाची पाहणी केली. बोरिवलीतील कुरार पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका व्यक्तीला MSFच्या कर्मचाऱ्यानं मारहाण केली. मात्र कुरार पोलिसांनी त्या व्यक्तीची ओळख पटवण्यास नकार दिला. मारहाण झालेली व्यक्ती दुकानात डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. त्यांना आठवड्याचं वेतन देण्यास नकार दिल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यानं त्याला मारहाण केल्याचा आरोप केला जातोय. त्यानंतर एक महत्त्वाची बातमी बघूया. दोन्ही शिवसेनेचे प्रमुख नेते हे दिल्ली दौऱ्यावरती असल्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण हे दिल्लीमध्ये पोहोचल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार सामना रंगला. आमची शिवसेना ही कार्यकर्त्यांची आहे, तर त्यांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असल्याची टीका शिंदेंनी केली होती. तर त्यांच्या या टीकेला उद्धव ठाकरेंनी जोरदार उत्तर दिलं. आमचा शिवसेना पक्ष आहे, त्यांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, तशी आमची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही आहे. आमचा शिवसेनेचा पक्ष हा लोककल्याणाचा पक्ष आहे, हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. इथं कोणी मालक नाही, कोणी नोकर नाही. त्यांचं एवढे ते त्यांचा विचार किंवा त्यांच्या याला उत्तर देण्या एवढे ते काही महान नाहीत. शेवटी गद्दार हा गद्दार असतो, त्याच्यामुळे गद्दाराच्या मताला मी काही किंमत देत नाही. ते बघा, ते तिकडे 10 जनपदकडे जात आहेत, आम्ही इकडे लोककल्याणकारी मार्गाकडे गेलो. जे बाळासाहेबांनी जो लोककल्याणाचा मार्ग आम्हाला दाखवला आहे त्या मार्गाने आपण गेलो. आणि म्हणून देश बघतोय की कोण कुठं चाललंय. जे बाळासाहेबांना कधी आवडलं नाही ते जे कोणी काही लोक करतायत. त्यांच्या मालकाला ते भेटायला आले असतील तर त्यांच्या मालकाला ते भेटायला आले असतील तर आपण त्याच्यावर काय बोलू शकतो. त्यानंतर आणखी एक मोठी बातमी आपण बघणार आहोत. पुणे ड्रग्ज रॅकेट प्रकरणी अटक करण्यात आलेले प्रांजल खेवलकरांबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी खळबळजनक आरोप केलेत. पोलिसांच्या तपासातील माहितीचा हवाला देत चाकणकरांनी हे गंभीर आरोप केलेत. खेवलकरांच्या मोबाईलमध्ये महिलांचे आक्षेपार्ह अवस्थेतले 1497 फोटोज आणि 252 अश्लील व्हिडिओज सापडल्याचं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं. या प्रकरणी रुपाली चाकणकर यांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहित SIT चौकशी करण्याची मागणी केली आहे. या मोबाईलमधील हिडन फोल्डरमध्ये महिलांसोबत असलेले चॅटचे स्क्रीनशॉट, पार्टीचे फोटो, व्हिडिओ, तसेच महिलांचे नग्न व अर्धनग्न फोटो व काही अशोभनीय कृत्यांचे व्हिडिओ हाती लागले. या मोबाईलमध्ये जे व्हॉट्सअप चॅट करण्यात आले त्यामध्ये एकूण 7 मुली आढळून आल्या. प्रांजल खेवलकर यांच्या चॅटचे अवलोकन केले असता यामध्ये महिलांसोबत आपत्तीजनक चॅटिंग असून मुलींसोबत सिनेमामध्ये शूटिंग करण्याच्या निमित्ताने संपर्क साधलेला आहे. या मुलींना पिक्चरमध्ये काम देतो, सिनेमामध्ये काम देतो, शूटिंग करायची संधी देतो असं सांगून बोलवल्याचं, तसंच त्यांचा वापर करून घेतल्यानंतर खर्चाचे सुद्धा पैसे दिले नसल्याचे आणि त्यामुळे या मुलींनी वारंवार पैशाची मागणी केलेली यामध्ये दिसून येते. खरं तर या मोबाईलमध्ये जो हिडन फोल्डर होता यामध्ये 252 व्हिडिओ आहेत आणि 1497 फोटो, असे एकूण
1749 फोटो आणि व्हिडिओ आहेत. तर हे व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये मुलींचे नग्न फोटो, तसेच हे फोटो अतिशय आक्षेपार्ह पद्धतीचे व्हिडिओ आहेत. त्यामध्ये 234 फोटो जे आहेत आणि 19 व्हिडिओ हे अत्यंत अश्लील स्वरूपाचे आहेत. मुलींना विवस्त्र करून त्याच्यामध्ये त्यांना नशा देऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करून त्यांचे काही व्हिडिओ काढण्यात आलेले आहेत आणि या व्हिडिओचा वापर या मुलींना परत ब्लॅकमेलिंग करण्यासाठी करण्यात आलेला आहे. दरम्यान चाकणकर तपास अधिकारी नाहीत आणि महिला आयोगाला अशी माहिती देण्याचा अधिकार नसल्याची प्रतिक्रिया यावरती एकनाथ खडसेंनी दिली. यावर रुपाली चाकणकरांनी पुन्हा खोचकटोला लगावला. मुळामध्ये असं आहे की चाकणकर ह्या काही तपास अधिकारी नाहीये. तपास अधिकारी जे आहेत ते पोलीस आहे. महिला आयोगाला अशा स्वरूपाची कोणतीही माहिती देण्याचा अधिकार नाही जोपर्यंत अधिकृत माहिती पोलीस घेत नाही. मला वाटतं की या ठिकाणी जे काही सांगितलं त्यांनी, मानवी तस्करी आहे, इतके व्हिडिओ आहे, इतके फोटो आहे, आणखी असतीलही, मी नाकारत नाही. असलं तर काय, मी काही जावयाचं समर्थन करणार नाही. मला खरं त्यांची सहानुभूती वाटते. आता त्यांना जे काही म्हणायचं आहे ते त्यांनी माननीय न्यायालयात मांडावं. जिथं जिथं न्यायप्रविष्ट हा शब्द त्यांना समजत असेल, जिथं जिथं भूमिका मांडता येईल, देता येतील पुरावे त्या ठिकाणी त्यांनी द्यावेत. हे राजकारण नाही आहे. त्याच्यामुळे हे बालिश विधानं बंद करून जी काही माहिती आहे ती त्यांनी माननीय न्यायालयात द्यावी. आणखी एक मोठी बातमी बघूयात. अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमचा मुदतपूर्व सुटकेचा अर्ज फेटाळण्यात आलाय. मुंबई उच्च न्यायालयामध्ये 7 जुलैला याचिका दाखल करण्यात आली होती. 1993च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात अबू सालेम दोषी आहे. अबू सालेम सध्या नाशिकच्या तुरुंगामध्ये आहे. जन्मठेपेची शिक्षा भोगतोय. मात्र 25 वर्षीय शिक्षा भोगल्यानंतर मुदतपूर्व सुटकेचा अर्ज त्यानं केलेला होता, तो न्यायालयानं फेटाळलेला आहे. मुंबई उच्च न्यायालयामध्ये 7 जुलैला ही केस याचिका दाखल केली होती आणि 1993च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातला दोषी अबू सालेम सध्या नाशिक तुरुंगामध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगतोय. मात्र त्याचा अर्ज फेटाळण्यात आलाय.